सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. विजेच्या हलगर्जीपणाने 8 वर्षाच्या शिवचा बळी. ग्रामस्थांचा संताप उसळला. सोमवारला मोर्चाची हाक. कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा बळी एका निष्पाप चिमुकल्याला द्यावा लागला आहे. सालवड गावातील 8 वर्षांचा शिव हा विजेचा जबर शॉक लागून जागीच मृत्युमुखी पडला. हा अपघात घडताच संपूर्ण गाव संतापाच्या ज्वाळांनी पेटून उठला आणि ग्रामस्थांनी थेट कळंबोली सबस्टेशनवर धडक देत जोरदार आंदोलन छेडले. परिणामी संपूर्ण तालुक्याचा वीज पुरवठा खंडित झाला. ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दात सांगितले की या दुर्दैवी घटनेला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी MSEDCL सरळ जबाबदार आहे. गावात अनेकदा वीज तारांची अवस्था, खांबांची जीर्णावस्था आणि निष्काळजी दुरुस्तीबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र वीज प्रशासनाने सतत कानाडोळाचा केला. त्याचे परिणाम म्हणून आज एका चिमुकल्याला आपले आयुष्य गमवावे लागले. सालवडकर नागरिकांनी प्रशासनाच्या बेफिक्रीवर ताशेरे ओढत सांगितले की ही फक्त एका घरची हानी नाही, तर संपूर्ण गावावर कोसळलेला आघात आहे. जर वेळेत उपाययोजना झाली असती तर शिव आज जिवंत असता. आम्हाला आश्वासन नकोत, ठोस कारवाई आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायलाच हवेत. गावकरी उद्रेकाच्या भूमिकेत असून त्यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता MSBE कार्यालयाच्या बाहेर मोठा मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. हा मोर्चा केवळ शिवच्या मृत्यूचा निषेध नसून वीज प्रशासनाच्या भ्रष्टाचार व हलगर्जीपणाविरुद्ध रणशिंग फुंकणारा ठरेल. आज एका 8 वर्षांच्या मुलाने जीव गमावला, उद्या कुणाच्या तरी लेकराचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? ही थेट प्रश्न विचारणारी लढाई ग्रामस्थांनी हाती घेतली असून प्रशासनाला आता संतापाचा सामना करावा लागणार आहे. दुपारी साधारण 1:30 ते 2 वाजता सालवड गावामध्ये दुःखद घटना घडलेली आहे. कारण असं की MSEBच्या गलथान कारभारामुळे या लाईटची वायर तुटून खाली पडली आणि तेथून जाणारा मुलगा भोसले, ज्याचं वय वर्ष 8 ते 9 वर्ष आहे, त्याचं त्या शॉक लागून दुःखद निधन झालं. दुःखद निधन झाल्याच्या नंतर MSEBचा कुठलाही वायरमॅन अथवा कुठलाही अधिकारी साधारण संध्याकाळी 7 वाजले तरी गावामध्ये पोहोचला नाही. शेवटी गावकऱ्यांचा उद्रेक झाल्याच्या नंतर आम्ही सर्वच लोक कळंबोली सबस्टेशनमध्ये गावकऱ्यांनी येथे बॉडी आणली. त्यानंतर पोलिसांच्या मदत घेऊन MSEBचे अधिकारी येथे पोहोचले. परंतु ही काही घटना तालुक्यामध्ये एकच नाही आहे, तर गेले 2 ते 3 दिवसापूर्वीसुद्धा सालोक आदिवासी वाडीमध्ये 2 आदिवासी बांधव हे शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. तालुक्यामध्ये MSEBचं खूपच वाईट अवस्था ग्रामीण भागामध्ये आहे. म्हणून याला कुठेतरी आला बसला पाहिजे. यासाठी आम्ही स्वतः सोमवारी MSEBवरती 11 वाजता मोर्चा काढणार आहोत. तरी सर्व कर्जतकरांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे ही विनंती करतो आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही MSEBकडे मागणी केलेली आहे. तरी आता केंद्रे जे आहेत MSEBचे तालुकाधिकारी त्यांनी शब्द दिलेला आहे की कुटुंबाला काही मी आर्थिक स्वरूपामध्ये मदत मिळवून देईल म्हणून. आजकाल सगळेच धावपळीत असतात. घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो? एकटं जेवण, गप्पा नाहीत, हसू नाही, आठवणीही कुठे बनतात अशा घाईत. पण आता हे सगळं बदलणार आहे, कारण आपल्या कर्जतमध्ये आलाय एक खास ठिकाण. नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल. इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी, म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग बेत, स्वतंत्र दालने, स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक. वाढदिवस असो, लग्न समारंभ, छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद, इथे प्रत्येक क्षण खास असतो. नमस्ते कर्जत, कुटुंब एकत्र आणणारी जागा. हे फक्त हॉटेल नाहीये, ही आहे आठवणी बनवण्याची जागा, जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून. ठिकाण भिसेगाव, कर्जत, खोपोली रोड, कर्जत. नमस्ते कर्जत, जेवण फक्त पोटासाठी नाही, मनासाठी सुद्धा. खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत, जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव. आत्ताच संपर्क करा 9850924135 व 7386
74122244 तसेच 7798383635. तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.